धाराशिवच्या तुळजापुरात एकनाथ शिंदे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार। पीक विमा मिळाला नाही तर सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा। हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य। राज्यातील पोलीस खातं बदमाशांचं खातं, ज्यांच्यावर आरोप त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली। प्रकाश आंबेडकरांची टीका। नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकरांमधील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता। बन यांचं धंगेकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर। पुणे न्यायालयानं रवींद्र धंगेकरांना बजावलं समन। 7 नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। घायवळ प्रकरणात धंगेकरांकडून समीर पाटलांवर आरोप। समीर पाटलांचा धंगेकरांविरोधात मानहानीचा दावा। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती। नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। महिला आयोगावर माझा विश्वास नाही। महिला आयोग कोणत्या पद्धतीने काम करतो स्पष्ट करा। सुषमा अंधारेंचा सवाल। रणजित सिंह निंबाळकरांचा संबंध येतो का नाही याचे माझ्याकडे पुरावे। सुषमा अंधारेंचं वक्तव्य। आगवणे प्रकरणात महिला आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही। सुषमा अंधारेंचा महिला आयोगाला सवाल। तटकरेंनी पक्षातील लोकांना आवरावं, चुकीच्या लोकांना पदांवर बसवून पक्ष धोक्यात आणू नका। सुषमा अंधारेंचं वक्तव्य। कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। 2047च्या विजन डॉक्युमेंटला मान्यता। सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या निधीस देखील मान्यता। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती। न्यायालयात सोक्षमोक्ष लावा आणि मगच निवडणुका घ्या। ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश। अनेक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा समावेश। ठाण्यात मनसेचं लक्षवेधी बॅनर। बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा आशय। बॅनरवर बाळासाहेब आणि ठाकरे बंधूंचा फोटो। जैन समाजाने भूषण गगराणी यांची घेतली भेट। कबूतरखान्यांबाबत चर्चा केल्याची माहिती। पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीकरता पोषक वातावरण। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंचा विश्वास। महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचं आवाहन। नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावे वगळा। मनसेचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। 1 नोव्हेंबर पासून बोगस नावे वगळण्याची कामे प्राधान्यानं सुरू। विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश। मनसेचं बैठक सत्र सुरूच। मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार बैठक। भाजपचा मवियाला शह देण्याचा प्रयत्न। मवियाचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार। कोल्हापुरातील नेत्यांचा आज भाजपात पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चा नागपूरला घेराव। नागपूर मार्गे जाणारे अनेक रस्ते बंद। जबलपूर, रायपूर, हैदराबादकडे जाणारे रस्ते बंद। मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे सेवा देखील बंद पडणार। बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकला। बच्चू कडू आंदोलनावर ठाम। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। बच्चू कडूंचा सरकारला इशारा। नांदेडमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीकरता मोर्चा।
नागपूर महापालिकेने शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय 116 शाळांमध्ये 1360 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेचा निर्णय. 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता. अश्विनी वैष्णव यांची माहिती. नवीन वातानुकूलित बेस्ट बसचा लोकार्पण सोहळा. सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे देखील उपस्थित. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि गारेगार होणार. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे 96 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार. आगामी निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर. शहरातील 104 गुन्हेगारांची पोलिसांकडून ओळख परेड. पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटलांसमोर गुन्हेगारांची ओळख परेड. मुंब्र्यात कचऱ्याचं साम्राज्य, रोडवर कचऱ्याचा ढीग. काँग्रेस कार्यकर्ता नताशा आव्हाड यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट. एका आठवड्यात सर्व मुंब्रा क्लीन करण्याचे आयुक्तांचं आश्वासन. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात दाखल. मोर्चामुळे नागपुरात वाहतूक कोंडी. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 2027 घर यादी आणि घर गणनेची पूर्वचाचणी होणार. मुंबईत एम पश्चिम प्रशासकीय विभागात पूर्वचाचणी. 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पूर्वचाचणी. जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक पर्यवेक्षकांना सहकार्य करा, नागरिकांना आवाहन. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी. वर्गणी देणाऱ्याला आपल्या वर्गणीचं काय झालं हे माहीत होणं आवश्यक. राजू शेट्टींचं वक्तव्य. मुंबईत जागतिक स्तरावरील मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन. 30हून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचा समावेश होणार. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. पोलिसांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावले. तातडीनं बॅनर काढून टाकण्याचे आयुक्तांचे आदेश. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पडताळणी दरम्यान दुबार नावं आणि निकष अपूर्ण. यामुळे 1600 महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळली. कल्याणमध्ये छठपूजा निमित्त उत्तर भारतीय जनजागृती मंचचे बॅनर चर्चेत. उत्तर भारतीय जनजागरण मंचतर्फे लव जिहाद जनजागृती बॅनर. लोककलांच्या जतन आणि संवर्धनासाठी समिती स्थापन होणार. विधान भवनाच्या आढावा बैठकीत नीलम गोऱ्हेंकडून समिती स्थापन करण्याच्या सूचना. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी. कुंभमेळ्याचं उत्कृष्ट प्रभावी नियोजन व्हावं. कुंभमेळा मंत्री समिती बैठकीत मंथन. मालेगाव जिल्हा परिषद शाळेत देखील मोठा भ्रष्टाचार. मालेगावच्या शाळेतील शिक्षण घोटाळा 1000 कोटींचा असल्याची माहिती समोर. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता. तर सध्या मालेगाव शिक्षण भरती घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचा तपास मंदावल्याचं चित्र. विरारमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अंड्यांमध्ये अळ्या सापडल्या. विरार पूर्वमधील ब्लिंकिट स्टोअरमधील प्रकार. स्टोअर मॅनेजरनं संबंधित प्रकरणावर मागितली माफी. घटनेमुळे मात्र नागरिकांमध्ये संतापाची लाट. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात 14,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 33,000ची घसरण. सोने चांदीचे भाव घसरल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण. मोंठा चक्रीवादळाची आंध्रच्या किनाऱ्यावर धडक. 52 विमान उड्डाणं, 120 रेल्वे गाड्या रद्द. शाळा कॉलेज देखील बंद. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 2 बोटी भरकटल्या. वादळात 6 पैकी 2 बोटी भरकटल्याची माहिती. 32 खलाशी हरवल्याची माहिती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांचं काम. आरोपीच्या बाजूनं कुठलेही पुरावे जाणून न घेता माझ्या बहिणीवर आरोप. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा. महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची मागणी.
महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांशी नीलम गोऱ्हेंचा फोनवरून संवाद. गोऱ्हेंकडून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन. खटला बीड न्यायालयात चालवण्याबाबतही विचार करू, डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण. महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. मृत्यू गळफास घेऊनच झाल्याचं उघडकीस. सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू. पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार. तमिळनाडू, बंगाल, ओडिशात रेड अलर्ट, तर 5 मीटर उंचीच्या लाटांचा इशारा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता 11,000 कोटींचा निधी मंजूर. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. पुण्याच्या शिरूर परिसरात अवकाळी पाऊस. पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. द्राक्ष बागांवर रोगांच्या प्रादुर्भावात वाढ. शेतकरी संकटात. सारथी पोर्टल सक्तीविरोधात इंदापुरात बी बियाणं विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद. राज्यव्यापी बंदमध्ये इंदापूरसह भिगवणमधील विक्रेते सहभागी. केंद्र सरकारच्या निर्णयाला बी बियाणे विक्रेत्यांचा विरोध. सारथी पोर्टल विरोधात राज्यासह जिल्ह्यातील 1,700 कृषी साहित्य विक्रेत्यांनी पुकारला बंद. सारथी पोर्टल सक्ती ही रद्द करावी अशी कृषी साहित्य विक्रेत्यांची मागणी. बी बियाणांची विक्री सारथी पोर्टलवर होणार. केंद्र सरकारचा निर्णय. इंदापुरात दुकानं बंद ठेवून केंद्राच्या निर्णयाला विरोध. विक्रेत्यांना सारथी पोर्टल सक्ती रद्द करा. पेस्टिसाइड्स डीलर्स असोसिएशनची मागणी. अकोल्याच्या बाळापूर पंचायत समितीवर घरकुलाचा मोर्चा. मोर्चा दरम्यान कर्मचारी आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची. आंदोलनकर्त्यांची अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानं वातावरण शांत. नांदेड पाठोपाठ परभणीत देखील शेतकऱ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा काच फोडली, तर पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात. रोजंदारी संघटना आणि सकल आदिवासी समाजाचा मोर्चा. आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात विराट मोर्चा. नाशिकवरून राजभवनाच्या दिशेनं आंदोलनकर्त्यांची वाटचाल. बीडच्या माजलगाव तालुक्यात गावकऱ्यांचं आंदोलन. तहसील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांचं गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. नागपुरात बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा. मोर्चात राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी. कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता एल्गार. मागण्या मान्य न झाल्याशिवाय मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. मुंबईत काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन. नव्यानं सुरू केलेल्या ॲक्वालाईन मेट्रो स्थानकांना दिलेल्या नावावर काँग्रेस आक्रमक. कोल्हापूरच्या वंचित बहुजन आघाडी आणि गावकऱ्यांचा पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा. कुरुकली गावात अपघात प्रकरणात तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा. पालघरच्या तारापूर एमआयडीसीत अपघातांची मालिका सुरूच. ऑफ कंपनीमध्ये काम करताना 2 कामगार गंभीर भाजल्याची दुर्घटना. दोघांचीही प्रकृती चिंताजनक. केडीएमसीच्या वाहन चालकांचा कहर. कचरा गाडीनं फुल विक्रेत्याला दिली धडक. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे फुल विक्रेत्याचा जीव गेला. नाल्यात आढळला तब्बल 8 फुटांचा अजगर. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलानं केली धाडसी सुटका. सुखरूप वन विभागाच्या ताब्यात या अजगराला देण्यात आलं. ठाण्याच्या सावरकर नगर परिसरातील घटना. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. कंटेनरची 4 वाहनांना धडक. खेडजवळील पोस्ते घाटात थरार. 3 जखमींवर उपचार सुरू. कुंथलगिरी जैन मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ सकल जैन समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
हिंगोलीमध्ये शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळत आत्महत्या. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, टायर फुटल्यानं बस टोल नाक्याच्या भिंतीवर धडकली. दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर परिसरात खळबळ. सोलापूरच्या बार्शीत 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या, ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या, कर्ता पुरुष गमावल्यानं कुटुंब देखील उद्ध्वस्त. बंजारा समाजाच्या व्यक्तीची आत्महत्या, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, व्हिडिओ काढत जीवन संपवलं. वळणाचा अंदाज न आल्यानं बारामती मोरगाव रस्त्यावर ट्रक पलटी, बारामतीच्या करहवागज जवळील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीपात्र पार करून ओंकार हत्ती पुन्हा इन्सुली भागात दाखल, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरून घसरून दुचाकीचा अपघात, गेल्या 3 महिन्यात खराब रस्त्यामुळे अपघाताची तिसरी घटना. कल्याणमधील बियर शॉपमध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या बियर ग्राहकांना विकल्याच्या घटना, एक्सपायरी डेट संपलेली बियर प्यायल्यानं इसमाची प्रकृती खालावली. बीडच्या चकलांबा पोलिसांनी 42 किलो गांजा केला जप्त, तब्बल 12,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. वाघोलीच्या फुलमाळा रोडवरून 40 वर्षाच्या व्यक्तीचं अपहरण, 3 अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, परिसरात मोठी खळबळ. नाशिकच्या सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे टोळीला दणका, नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई, 17 पैकी 13 जण अटकेत, भूषण लोंढेंसह 4 जण अद्यापही फरार. कल्याणमध्ये छठ पूजा कार्यक्रमादरम्यान फटाके फोडण्यावरून 2 गटात वाद, 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळमध्ये पूजेसाठी आणलेल्या सोन्याच्या ऐवजांवर चोरट्यांचा डल्ला, 30 लाखांच्या ऐवजासह रोख रकमेची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. यूपीएससी कॅन्डिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा, घरातील हार्ड ड्राईव्ह मध्ये 15 महिलांचे अश्लील फोटो, हार्ड ड्राईव्ह फॉरेन्सिक तपासणी करता पाठवला. निलेश घायवळला ताब्यात घ्या, पुणे पोलिसांचं यूके उच्चायुक्तालयाला पत्र, घायवळनं चुकीच्या पद्धतीनं पासपोर्ट बनवला, त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावं, त्याच्यावर पुण्यात बरेच गुन्हे दाखल असल्याचंही पत्रात उल्लेख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.